उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये महाकुंभनिमित्त सोडण्यात आलेल्या रेल्वेच्या फेऱ्यातून पुणे रेल्वे विभागाला 10 कोटींपेक्षा अधिक उत्पन्न मिळाले. मध्य रेल्वे पुणे विभागाची माहिती. शिर्डी साई मंदिर कळसाला पुन्हा सुवर्ण मुलामा. हैदराबादमधील भक्त विजयकुमार यांच्या देणगीतून हे काम सुरू. साताऱ्यातील तडवळेमध्ये खंडोबा मंदिराचा कलश रोहण. या ठिकाणी मार्तंड देवस्थान जेजुरीचे विश्वस्त पोपटराव कुंबणे आणि जयराम स्वामी वडगावचे मठाधिपती श्री विठ्ठल स्वामी यांच्या हस्ते कलश रोहण. मोठ्या संख्येने ग्रामस्थ भाविक उपस्थित. चंद्रपुरात 3 दिवसीय छत्रपती महोत्सव. सर्व जाती धर्मीय समाज संघटना, सर्व पक्ष प्रतिनिधी आणि शहरातील शिवप्रेमींच्या वतीनं 3 दिवसीय छत्रपती महोत्सवाचं आयोजन. 18 ते 20 फेब्रुवारी दरम्यान हा महोत्सव पार पडणार. मुख्यमंत्री तीर्थ योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील 800 ज्येष्ठ नागरिकांना श्री जगन्नाथपुरीमध्ये घेऊन जाणाऱ्या रेल्वेला जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी हिरवा झेंडा दाखवला. तीर्थदर्शन योजनेसाठी जात असलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे ढोल ताशाच्या गजरात स्वागत करण्यात आले. दिव्यांग बांधव आणि अनाथ बालकांसह राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी श्री संत गजानन महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं. बालकांसोबत घेतला महाप्रसादाचा लाभ. मुंबई महानगरपालिकेने माघी गणेशोत्सवातील पीओपी गणेश मूर्तीच्या विसर्जनावर प्रतिबंध घातल्याने विसर्जनाचा मुद्दा चिघळलाय. गणेश मूर्तीचे विसर्जन कृत्रिम तलावात करण्याचा निर्णय झालाय. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्ती विसर्जनावरून निर्माण झालेल्या वादाबाबत पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा राज्य सरकारचा निर्णय. मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार यांच्यासह काही मंत्र्यांनी या संदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पुढे नाराजी व्यक्त केली. माघ पौर्णिमेनिमित्त प्रयागराज येथून चंद्राची दृश्य. माघ पौर्णिमेनिमित्त लाखो भाविकांची प्रयागराजमध्ये गर्दी. आज पहाटे 50 लाखांपेक्षा जास्त भाविकांनी केले पवित्र स्नान. महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत कोल्हापूर संघाला सर्वसाधारण अजिंक्यपद. 14 सुवर्ण आणि 22 रौप्य पदकांची कमाई. कोल्हापूर आणि सांगली जिल्हाधिकारी एकूण 164 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. 40 महिलांचा समावेश. मुंबई उपनगरातील वाढत्या वीज मागणीचा प्रश्न सुटणार. वसई खाडीजवळील उच्च दाबाची विद्युत वाहिनी टाकण्याचा प्रकल्प सार्वजनिक हिताचा उच्च न्यायालयाने केले नमूद. लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळावरील नवीन टर्मिनलवर महिला प्रवाशांसाठी सॅनिटरी नॅपकिन, वेंटिंग मशीन आणि डिस्पोजल मशीन ही सुविधाच नसल्याचं उघडकीस. महिला प्रवाशांच्या आरोग्याला धोका असल्याने विमानतळ यंत्रणेने यात लक्ष घालण्याची मागणी. नवीन टर्मिनलवरील महिलांच्या सुरक्षागृहात लवकरच मशीन बसवण्यात येणार. विमानतळ प्रशासनाकडून स्पष्टीकरण. एनटीए परीक्षा जानेवारीमध्ये घेण्यात आलेल्या जेईई मेन्स परीक्षेचा निकाल जाहीर. 14 विद्यार्थ्यांना 100% मिळाले असून ज्यात राज्यातील विषाद जैनला 100% मिळाले. सोने भावात सातत्याने वाढ होत असताना स्थिर असलेल्या चांदीच्या भावात मंगळवारी 1200 रुपयांची घसरण. ती आता 95,000 रुपये प्रति किलोवरती गेली. मंगळवारी सोने मात्र 86,100 रुपयांवरती स्थिर होते. गेल्या आठवड्यापासून सोने भावात दररोज वाढ होतीये. कोकणात आंबा पिकावर फूल किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर. किडीच्या नियंत्रणासाठी कृषी विभाग आणि डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने ठोस उपाययोजना कराव्यात. नितेश राणेंच्या सूचना. पुण्यातील भीमाशंकरची स्ट्रॉबेरी पहिल्यांदाच पोहोचली दुबईला. तेथील ग्राहकांकडून देखील या स्ट्रॉबेरीला चांगला प्रतिसाद. पालकमंत्र्यांनी पीक विम्याचा दिलेला आश्वासन पाळला नाही. त्यामुळे आता 20 फेब्रुवारीपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून परत एकदा पूर्णा तालुक्यातील धानोरा काळे या ठिकाणी गोदावरी नदीपात्रात आमरण उपोषण करण्याचा इशारा. हिंगोलीच्या वरुड, चक्रपाण, कोळसा परिसरामध्ये वन्य प्राण्यांनी हैदोस घातल्याने शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान. वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येते. राज्यातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी तसेच नागरिकांना भेसळयुक्त पदार्थ मिळू नयेत यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाने खाद्यपदार्थ विक्रेत्यांविरोधात मोहीम हाती घेतली आहे. ज्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडे अन्न सुरक्षा आणि मानके कायदा 2006 या कायद्यांतर्गत नोंदणी आणि परवाना नसेल अशांविरोधात कारवाई करण्यात येणार.
2 दिवसांपूर्वी आरे परिसरातील रस्त्याच्या कडेला असलेले मोठे झाड तोडण्यात आले. आरेमध्ये यापूर्वीही अशा प्रकारे अनेक झाडे तोडण्यात आल्याचा आरोप पर्यावरण प्रेमींनी केला आहे. पैठण तहसील कार्यालयात संवाद समुपदेशन कार्यशाळेचे आयोजन. तहसीलदार सारंग चव्हाण यांनी कर्मचारी यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. यावेळी महसूल अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. मालेगावमधील कळवणमध्ये रंगल्या कुस्त्यांच्या दंगली. राज्यभरातील नामवंत कुस्तीपटूंची हजेरी. श्री विठोबा महाराज यात्रोत्सवानिमित्त करण्यात आले आयोजन. हिंगोलीच्या कहाकर बुद्रुकमधील शेतकरी कुटुंबाने बैलगाडी रस्ता खुला करून देण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागील 3 दिवसांपासून केले उपोषण. रिक्षात विसरलेली लॅपटॉपची बॅग रिक्षाचालक बाळकृष्ण गजकेश्वर यांनी प्रामाणिकपणे शहापुरी पोलीस ठाण्यात जमा केली. बॅग सीपीआर हॉस्पिटलमधील विद्यार्थिनी इशिता गुप्ता हिची होती आणि दरम्यान गुप्ता या तक्रार देण्यासाठी शहापुरी पोलीस ठाण्यात गेल्या असता रिक्षा चालकाने बॅग आणून दिल्याचं पोलिसांनी सांगितलंय. लासलगाव शहरातून जाणारा मनमाड विंचूर मार्गाची चाळण झाली आहे. कॉन्क्रीट रस्ता खड्डेमय झालाय. वाहन चालक हैराण झालेत. परभणी जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयात वाहन पार्किंगची सुविधा असूनही अत्यवस्थ वाहने उभी करणाऱ्या वाहनधारकांना आता जिल्हाधिकारी रघुनाथ गावंडे यांनी ताकीद दिली आहे. जिल्हाधिकारी रघुनाथ गावंडे यांनी दुचाकीची स्वतः हवा सोडली आहे. त्यामुळे आता नागरिकांची मात्र तारांबळ उडाली आहे. जालन्यात 12वीच्या परीक्षेत पहिल्याच पेपरला कॉपी करणाऱ्या 9 परीक्षार्थींवर कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे परीक्षेत कॉपी करणाऱ्या परीक्षार्थींचे धाबे दणाणले. तर आज जालन्यामध्ये इंग्रजीचा पेपरकडे 763 परीक्षार्थींनी पाठ फिरवली. मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थ्यांकडून मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिण्यात आलंय. पत्राद्वारे मुदतवाढीची मागणी केली. सोलापूर शहर जिल्ह्यातील 7,500हून अधिक प्रशिक्षणार्थ्यांना मुख्यमंत्र्यांना पोस्ट कार्ड पाठवले. लातूर शहरात पाण्यासाठी नागरिकांचे शोले स्टाईल आंदोलन. पाटबंधारे विभागाच्या लेखी आश्वासनानंतर केलं आंदोलन स्थगित. पैठणमधील मुख्य रस्त्यावर विद्युत पोल केव्हाही कोसळण्याची भीती. मुख्य रस्त्यावरून जीव धोक्यात घालून नागरिकांना करावा लागतोय प्रवास. त्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.